बाबा नमस्कार. गेल्या 25-30 वर्षामध्ये मला अनेकदा बाबांची विविध वाहिन्यांवर मुलाखत घेण्याचा किंवा त्यांच्याशी बोलण्याचा योग आलेला आहे. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मुळात आपण सगळी कराडकर मंडळी आहेत. मी आपण म्हणतोय ह्याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल, माझे वडील भावगीत गायक दत्ता वाळवेकर मूळचे कराडचे. माझं लहानपण अनेक वेळा कराडमध्ये गेलंय. दाजीसाहेब, वेणुताई यांचा स्नेह माझ्या वडिलांना लाभलेला आहे त्या काळामध्ये, आणि म्हणून मी कराडचा आणि कराडवासियांचा ऋणी आहे, हे पहिल्यांदाच मी नमूद करतो. बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राला जे काही अतिशय प्रगल्भ, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि केवळ आपल्या गावाचं, राज्याचं, देशाचंच भान नाही तर जागतिक भान असलेलं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं त्या काळात, हे आपलं भाग्य आहे. बाबा मगाशी तुम्ही यायच्या आधी 15-20 मिनटं इथे येऊन बसलो होतो, त्यावेळेला आपली एक प्रदीर्घ मुलाखत इथे लावलेली होती आणि एक डॉक्युमेंटरी आपल्यावरची लावलेली होती. तर मला असं वाटतं तुम्ही यायच्या आधी जवळजवळ हे सगळं सभागृह भरलेलं होतं. या सगळ्या मंडळींनी तुमच्या डॉक्युमेंटरीज आणि तुमचं काम जवळनं बघितलंय. माझी अशी इच्छा आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जे बाबा सहसा आपल्याला दिसत नाहीत आणि जे आम्हाला माध्यमातल्या मंडळींना दिसतात, मी जवळजवळ 9 चॅनलचा संपादक होतो आणि विशेष प्रतिनिधी राजकारणात हिंडत होतो. बाबांच्या दिल्लीतल्या खासदारकीपासून पंतप्रधान ऑफिसमध्ये ते होते तेव्हापासून ते मुख्यमंत्री पदाचा पूर्ण काळ मी संपादक म्हणून फार जवळून बघितलेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की पुढच्या एक 45-50 मिनिटामध्ये बाबांकडून असं आपण काहीतरी बोलणं काढून घेऊयात की जे सहसा आपल्या पुढे येत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना जास्त इंटरेस्ट असेल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये मला असं वाटतं बाबा आपण 3 भाग करूयात या बोलण्याचे, एक 45-50 मिनिटाच्या, 1 तासाच्या बोलण्याचे. पहिला भाग हा बहुधा तुम्ही बघितलेला असला, बाबांची वाटचाल सगळी कराडपासून ते दिल्लीपर्यंतची, त्यांचं लहानपण, त्यांचं महाविद्यालयीन लाईफ आणि दिल्लीपर्यंत पोचणं त्यांचं किंवा त्यांच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणापर्यंत, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग त्याच्यानंतरचं दिल्लीतलं त्यांचं वास्तव्य, केंद्र शासनामधलं काम, केंद्रीय मंत्रिपद, प्राईम मिनिस्टर ऑफिस, आपल्याला त्यातला 1% सुद्धा माहिती नसतो. हे तुम्हाला मी माझ्या अनुभवावरून सांगतो. आता मी संपादक असल्यामुळे मला बऱ्याच ठिकाणी ॲक्सेस असतो, मी बऱ्याच ठिकाणी जाऊ शकतो. मी बाबांकडे मुख्यमंत्री असताना गेल्यावर चिठ्ठी पाठवली की बाबा बोलवून घ्यायचे, हे त्या पदाचं आणि बाबांचं मोठेपण म्हणून ते आम्हाला त्यांच्यापाशी जाता यायचं. पण आपल्याला सर्वसामान्य माणसांना त्यांच्या त्या कामाची व्याप्ती किंवा त्या कामाचा जो काही एक प्रचंड मोठा असा दरारा आहे किंवा एक प्रचंड मोठी त्याची व्याप्ती आहे ती आपल्या लक्षात येत नाही. तर म्हणून माझी अशी इच्छा आहे की दुसऱ्या भागात आपण दिल्लीमधलं त्यांचं वास्तव्य, त्यांची मंत्रालयं, त्यांनी कसं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलं हे आपण समजून घेऊ. तिसऱ्या भागामध्ये त्यांची महाराष्ट्रातली कारकीर्द मुख्यमंत्री म्हणून, त्याच्यामध्ये काय बदल झाले नेमके त्यांच्या काळामध्ये, आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणजे सध्याचं राजकारण. सध्याच्या राजकारणामध्ये कराडला हे येत्या काळात किती महत्त्व येणार आहे हे मी आपल्याला सांगायची गरज नाही. कराडचे लोकप्रतिनिधी बघा, तुम्हाला मी काय म्हणतोय त्याचा अर्थ लगेच कळाला. सध्याचं वातावरण, याच्या आधीचं विचित्र वातावरण, त्याच्यामध्ये बाबांची फार महत्त्वपूर्ण भूमिका याच्या पुढच्या काळामध्ये असणार आहे आणि आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. मी नमनाला घडाभर तेल घालत नाही. बाबा, सुरुवातीचा काळ तुमचा आम्ही आत्ता मगाशी डॉक्युमेंटरीमध्ये बघितलाय. कराडमधल्या प्रत्येक माणसाला तो माहिती आहे. अगदी थोडक्यात सुरुवातीच्या काळामध्ये जर मला थेट उडी मारून तुमच्या शालेय शिक्षण आणि या सगळ्या मराठीचा प्रश्न, तिथला इंग्लिशमधला प्रश्न किंवा त्यामुळे कशी त्यावेळची पिढी घडली नाही, हे जे काही आपण सगळं डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलंय ते ओलांडून मी पुढे जातो आणि थेट आपल्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणापाशी येतो. आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि आत्ताची आपली राजकीय भूमिका याच्यामध्ये खूप वेगळं अंतर होतं. म्हणजे एकेकाळी आपण बिट्समध्ये गेलात, त्याच्यानंतर कॅलिफोर्नियाला गेलात आणि तिथे ब्रिस्टलमध्ये आपण काम केलं, शिकलात, वेगळे प्रोजेक्ट्स घेतलेत. त्याच्यामध्ये तुमच्यातला इंजिनियर जागा होता. त्यावेळेला तुम्हाला कुठले विषय मोह घालायचे, म्हणजे मी जे ऐकलंय आणि वाचलंय त्यामुळे तुम्ही अँटी सबमरीन अशा प्रकारच्या प्रोजेक्ट्सवर काम केलं, तुम्ही एरो इंजिनिअरिंगमध्ये, एरोडायनॅमिक्समध्ये काम केलं. तर हे नक्की तुमच्यातलं इंजिनिअरिंगमधलं कौशल्य जे होतं ते मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून सुद्धा इतक्या वेगळ्या लेवलपर्यंत आपण कसे पोहोचू शकलात? धन्यवाद समीरन. खूप दिवसानंतर आपण भेटतोय मुलाखतीच्या स्वरूपात.
आपण जे विचारलं त्यात मी थोडी पार्श्वभूमी अशी सांगू इच्छितो की माझे दोन्हीही आई आणि वडील हे राजकारणात होते, सक्रिय राजकारणात होते. माझे वडील कराडमधून खासदार होते, पुढं ते केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाले आणि ते निवृत्ती आल्यानंतर माझ्या मातोश्री कराडच्या खासदार म्हणून पुढे गेल्या. मुद्दाम सांगण्याचं कारण असं की माझे वडील माझे वकील होते, पण त्यांनी कधीही मला राजकारणात येण्यासाठी किंवा वकील हो किंवा अमुक अमुक काहीतरी कर असं कधीही आग्रह केला नाही. दोघांनी सांगितलं की तुला जे काही आवडत असेल ते कर, आमची काही अट नाही आहे. आणि विशेषतः राजकीय कुटुंबासून राजकारणात आमची परंपरा चालव आणि राजकारणात शिर असं कधीही त्यांनी आग्रहाने सांगितलं नाही. आणि मलाही वाटलं की राजकारणापेक्षा इतर काही विषय इंटेलेक्च्युअली चॅलेंजिंग आहेत. आणि त्यावेळेला मला माहीत नव्हतं की राजकारण किती चॅलेंजिंग आहे आणि किती त्यामध्ये इतर कुठल्याही विषयापेक्षा जास्त आव्हानात्मक हे राजकारणच आहे. पण त्यावेळची जी परिस्थिती होती त्यामध्ये इंजिनिअरिंगबद्दल खूप अट्रॅक्शन असायचं आणि मी इंजिनियर होण्याचा निर्णय घेतला. अगदी घरातून पूर्ण सपोर्ट मिळाला, काय करायचं ते कर, आवड असेल ते कर. त्याबद्दल मी खरंच त्यांचे दोघांचे धन्यवाद व्यक्त करतो. कारण स्वाभाविक होतं की राजकीय कुटुंब असताना राजकारणात आपली परंपरा मुलांनी चालवावी ही स्वाभाविक भावना असते आणि तसं झालं असतं तर काही फार विचित्र वाटायचं काही कारण नव्हतं, पण ते झालं नाही. आणि म्हणून मी इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात गेलो. त्यावेळेला जी काही शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज होती, IIT सारखी 4च IIT होत्या आणि मग चांगल्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये जावं. मी IITची देखील परीक्षा दिली. त्यामध्ये मुंबई आणि खडगपूरला मला ॲडमिशन मिळाली. पण बिट्स पिलानी हे दिल्लीजवळ असल्यामुळं आणि त्यावेळेला माझे वडील दिल्लीत वास्तव्याला होते म्हणून चांगलं कॉलेज होतं. म्हणून मी बिट्स पिलानीमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेला 5 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स होता, आजकाल 4 वर्षाचा आहे बीटेकचा. आणि मी तिथं इंजिनिअरिंग शिक्षण कंप्लीट केलं. आता बऱ्याच जणांना माहीत नसेल की पिलानी हे थेट राजस्थानमधलं बिर्ला यांचं जन्मगाव आणि त्यामुळं त्यांनी एक मोठं विश्वविद्यालय त्या ठिकाणी उभं केलं. पण ते वाळवंटात आहे. आणि जेव्हा मी पहिल्यांदा पिलानीला गेलो तेव्हा खूप मोठं वादळ होतं, सगळीकडे वाळू वाळू होती आणि अगदी टेबलावर पेन ठेवला असता ते पेनचे छायचं उठल्यासारखं बाजूला वाळू आणि मध्येच पांढरं दिसायचं. आणि त्यामुळे थोडी भीती वाटली की कुठं आलो आपण या वाळवंटात. पण लगेच देशातले सगळे तिथे विद्यार्थी अगदी तल्लक बुद्धीचे विद्यार्थी असायचे, खूप क्रीम तिथं येत असे. आणि त्यामुळे लगेच ते सगळे विसरून जाऊन 5 वर्ष कशी निघून गेली मला कळलं पण नाही. पण खूप रिगरस अभ्यास असायचा, खूप हार्ड असं त्या ठिकाणी आमचं शिक्षण असायचं. आणि 5 वर्ष निघून गेली, इंजिनियर झालो मी. आणि पुढं मग काय करायचा विचार पडला तेव्हा सगळे मित्र काही कोणी उच्च शिक्षणाकरता, कोणी अमेरिकेला चाललं होतं, कोणी युरोपला चाललं होतं. मला जावं का ना जावं या द्विधा मनस्थितीत असताना मला एक युनेस्कोची शिष्यवृत्ती मिळाली जर्मनीमध्ये 6 महिन्याकरता प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेण्याकरता, आणि ती मी स्वीकारली. आणि तिथे गेल्यानंतर मला लक्षात आलं की आपण काही दिवस आंतरराष्ट्रीय वातावरणात वावरल्याशिवाय आपलं शिक्षण परिपूर्ण होणार नाही. आणि तिथूनच मग मी अमेरिकेतल्या काही विश्वविद्यालयामध्ये प्रवेश करण्याचा अर्ज मिळाले. मला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले या ठिकाणी जे आहे ते एक सरकारी विश्वविद्यालय आहे. अमेरिकेतले बहुतेक विश्वविद्यालय खाजगी आहेत, हार्वर्ड, स्टॅनफर्ड, पण हे विश्वविद्यालय हे सरकारी आहे आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतली खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. आणि मी ज्या वेळेला बर्कलेमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेला ते निस्संदिग्धपणे जगातलं सर्वोत्कृष्ट विश्वविद्यालय म्हणून मान्यता पावलेलं विश्वविद्यालय होतं. आणि त्या वातावरणात मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आणि त्याच वेळेला अमेरिकेमध्ये प्रचंड मोठी सामाजिक क्रांती चालली होती. एका बाजूला व्हिएटनाम युद्धाविरुद्ध विद्यार्थी उतरले होते रणांगणात की हे बंद करा, युद्ध, माणसं मारायचं बंद करा. दुसऱ्या बाजूला अश्वेतवर्णीय
त्यांचा लढा चालू होता, ब्लॅक पॉवर मूव्हमेंट. आणि त्यांचा आग्रह होता की आपण आक्रमकपणे आपले हक्क मिळवले पाहिजेत. आणि मग खूप खून मारामाऱ्या देखील त्यातून झाले, पण ती एक मूव्हमेंट, खूप महत्त्वाची मूव्हमेंट अमेरिकन इतिहासामध्ये होती. त्याच वेळेला शेजारच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हिप्पी मूव्हमेंट चालली होती, त्याच्याबद्दलही आपण ऐकलं असेल. या सगळ्या घडामोडी आणि विश्वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना राजकारणाचं स्वातंत्र्य द्यायचं का नाही याबद्दल सरकारचा विरोध होता. आणि विद्यार्थ्यांनी त्याविरुद्धही खूप मोठी चळवळ उभी केली की आम्हाला आमची राजकीय मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि त्यातून मग फ्री स्पीच मुवमेंट म्हणून एक आंदोलन उभं राहिलं, ते जगप्रसिद्ध आंदोलन आहे. आणि त्या कालखंडात मी बर्कले विश्वविद्यालयात होतं, त्यामुळे इंजिनिअरिंगचं शिक्षण तर चालू होतं एका बाजूला, पण खरी लोकशाही कशी असते, म्हणजे अक्षरशः अमेरिकन राष्ट्रध्वज लोक पायदळी तुडवत असत, जाळून टाकत असत, कारण ते म्हणायचे की आमचा हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तिथे त्याला काही मनाई नव्हती. बाबा थोड्या उड्या मारत मी पुढे जातो. आपल्याकडे 1च तास आहे आणि माझी ही परीक्षा आहे. बरोबर. एका तासात बाबांशी बोलणं म्हणजे महाकर्म कठीण आहे. किमान त्याला 7-8 तास तरी पाहिजेत थोडीशी मुलाखत घ्यायला, पण एका तासात आपल्याला बोलायचं आहे. मी थोडी उडी मारून पुढे जातो. स्टार्टअप हा सध्या तरुणांमध्ये फार आवडीचा प्रकार आहे की आम्ही इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतो, आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकतो आणि स्टार्टअप करता आता बऱ्यापैकी संधी आहेत. पण हा प्रकार तुम्ही त्याच वेळेला केलेला होता. तुम्ही स्वतःचे काही बिझनेस सुरू केले होते. त्यावेळेला स्टार्टअप हा शब्द प्रचलित नव्हता. पण मी जेव्हा अमेरिकेतून परत आलो आणि तिथे 4-1 वर्ष मी तिथल्या एरोस्पेस फील्डमध्ये रिसर्च इंजिनिअरिंग म्हणून काम केलं आणि बरेचसे तिथलं तंत्रज्ञान हे जवळून पाहायला मिळालं. जेव्हा भारतात परत आलो तेव्हा संरक्षण खात्याच्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला अमेरिकेतून काहीही आयात करता येत नाही, कारण बंदी आहे. तर आम्हाला काही गोष्टी ज्या पाहिजेत त्या तुम्ही इथं करू देऊ शकता का, कारण तुम्ही त्या प्रकारचं काम तिथं केलेलं आहे. आणि त्यातून मग ज्याला आज आपण स्टार्टअप म्हणू, किंवा आम्ही एक छोटीशी तिथे एक लॅब सुरू केली आणि संरक्षण खात्याकरता काही उपकरणं डिझाईन करून तयार करून द्यायचे आम्ही सुरुवात केली. त्यामध्ये पाणबुडी विरुद्ध युद्ध, त्यामध्ये वापरले जाणारे विशेष संगणक असतील, किंवा क्षेपणास्त्रांची कंट्रोल करणारी यंत्रणा असेल, किंवा रणगाड्यांचं जेव्हा फायरिंग रेंज असते तिथली यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा राबवायचं काम, हे स्पेसिफिक गोष्टी ज्या सहजासहजी अमेरिकेतून किंवा पाश्चिमात्य देशातून आयात करण्याला बंदी होती. अशा वेळेला या क्षेत्रामध्ये आम्ही ह्या प्रयोगशाळा आणि छोटी उद्योग म्हटला तरी त्याला चालेल, दिल्लीमध्ये ते काम करायला सुरुवात केली. त्यामध्ये खूप आम्ही मूलभूत संशोधन केलं आणि त्यातून संरक्षण खात्याला बरीचशी उपकरणं, साहित्य, डिझाईन्स, कम्प्युटर्स वगैरे दिली. हे 4-5 वर्ष तिथं चालू होतं, कारण अमेरिकेतल्या ज्ञानाचा थेट उपयोग भारतात कसा करता येईल याकरता तो प्रयत्न होता. तुमच्या मनात एक शल्य होतं लहानपणापासून की मराठीमध्ये शिक्षण न मिळाल्यामुळे 2 पिढ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, की ज्याच्यामध्ये आपले सनदी अधिकारी तयार नाही होऊ शकले, ज्याच्यामध्ये वरच्या पदापर्यंत मराठी मुलं पोहोचू शकली नाहीत. त्याच्यामुळे कम्प्युटरमध्ये मराठी लिपी यावी आणि त्याचं मराठी शिक्षण मिळावं, अशा प्रकारचं तुम्ही संशोधन सुरू केलं होतं. आणि मला वाटतं याच कनेक्शनमध्ये तुमची आणि राजीव गांधींची पहिली भेट झाली. त्याच्याविषयी थोडं सांगा. काय झालं की हे आम्ही सगळं काम करत असताना कम्प्युटर किंवा ज्याला मायक्रो कम्प्युटर म्हणतात त्याचा जन्म होताना आम्ही पाहिला होता की सुरुवातीला किती शक्तिमान पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे आणि त्यामध्ये जग बदलायची ताकद आहे, आम्हाला त्यावेळेला स्पष्ट दिसत होतं. पण जसं जसं दिवस निघून गेले, छोटे छोटे कम्प्युटर टेबलवर यायला लागले, त्या लक्षात आलं की सगळे इंग्रजीमध्ये आहे. आणि त्याच वेळेला राजीव गांधी भारतामध्ये संगणक आणण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने लगेच लक्षात आलं की इंग्रजीतले संगणक चालणार नाहीत. हे उदाहरण द्यायचं झालं तर एका सहकारी साखर कारखान्यामध्ये संगणक बसवला गेला, पण तिथं आता ऊसाची बिलं जर इंग्रजीमध्ये यायला लागली तर कोणाला समजलेलं आहे, त्यामुळे ते लगेच सगळं बंद करून सोडून द्यावं लागलं. त्यावेळेला राजीव गांधींनी थोडीशी माहिती घेतली की कोण कोण या क्षेत्रामध्ये काम करतात. आणि आम्ही त्या क्षेत्रामध्ये बरंच मूलभूत काम करत होतो की मराठी भाषा ही संगणकात आली पाहिजे, सर्व भारतीय भाषा संगणकात आल्या पाहिजेत. बरीच मोठी टीम होती, काही IIT कानपूरमधले विद्यार्थी होते, काही इतर ठिकाणचे होते, आणि सगळ्यांनी मिळून आम्ही हे काम केलं होतं. त्यावेळेला
सरकारकडून आम्हाला विचारणा झाली की तुम्ही जे काम करताय ते पंतप्रधानांना दाखवायचं आहे. आणि त्यावेळेला राजीव गांधींनी आमचे ते सगळे प्रयोग केलेले, आम्ही उपकरणं बनवलेली पाहिली. आणि त्यातून मग अपघातानं त्यांना माझी ओळख झाली नावावरून. आणि त्यांना लक्षात आलं की मी माझ्या मातोश्री प्रेमलबाई चव्हाण या काँग्रेस पक्षाच्या एक ज्येष्ठ नेत्या आहेत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. आणि त्यांना तिथं मग ती लिंक, कारण कधी गेलो तर वाढदिवसाला किंवा तो आमचं टेक्निकल काम चालू असायचं, राजकारण वेगळ्या दिशेने चालत असायचं. पण त्यावेळेला ती ओळख झाली. आणि त्यातूनच पुढं 1991ला जेव्हा माझ्या मातोश्रीनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला, आणि अशी विनंती करण्यात आली की ते राजीव गांधींनी कराडहून दुसऱ्या मतदारसंघ निवडावून तिथून उभं राहावं, पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. मला अचानक फोन करून सांगितलं की नाही, ही निवडणूक तू लढव. आणि म्हणून थेट राजकारणात माझी पहिली उडी होती ती लोकसभेच्या रिंगणात होती. ही 1991ची गोष्ट आहे. आणि राजीव गांधी त्यावेळेला एक टेक्निकल माणसं, ज्यांना आंतरराष्ट्रीय माहीत आहे, ओळख आहे, नव्या टेक्नॉलॉजीची, नव्या युगाची ओळख आहे, अशा लोकांची, यंग मुलांची राजकारणामध्ये टीम तयार करत होते. त्यामध्ये रंगाकुमार मंगल असेल, चिदंबरम असेल, असे बरेचशी तरुण त्या वेळची मुलं होती, त्यांना घेतलं गेलं. मला त्यातून त्यांनी निवडलं आणि लोकसभेला उभं केलं. अर्थात दुर्दैवानं काही दिवसानंतर ते पंतप्रधान होतील अशी आमची अपेक्षा होती आणि वेगळ्याच दिशेनं राजकारण गेलं असतं. ते जर पंतप्रधान झाले असते तर आमचा वेगळाच वापर करून घेतला असता, पण दुर्दैवानं ते घडलं नाही. आणि ऐन निवडणुकीमध्येच राजीव गांधींची निर्घृण हत्या झाली. आणि त्यामुळं तिथून माझं थेट राजकीय निवडणुकीचं करिअर सुरू झालं. मला एक थोडासा अप्रिय असा उल्लेख फक्त मध्ये करायचा आहे. 91 ते 99 इतकं चांगलं काम केल्यानंतर सुद्धा 99ला तुम्हाला पराभव का पत्करायला लागला? मी 3दा 91ला निवडून आलो, नंतर 96ला निवडून आलो, नंतर 98ला निवडून आलो. आणि त्यावेळेला 3 वर्षामध्ये 3 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 96ला झाली, 98ला झाली आणि 99ला. पण 99ची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवारांनी वेगळा पक्ष स्थापन केला त्या पार्श्वभूमीमध्ये झाली. आणि त्यावेळेला वातावरण असं झालं की एक मराठी माणूस, शरदचंद्रजी पवार यांच्यासारखा माणूस हा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. आणि मी तर काही त्यांच्याबरोबर गेलो नाही, मी मूळ काँग्रेसमध्ये राहिलो. आणि त्यामुळे एक असा समज झाला की जर आपल्याला मराठी माणसाला पंतप्रधान करायचं असेल तर त्याच्या विचाराची माणसं निवडून आली पाहिजे. त्यात माझा पराभव झाला, वस्तुस्थिती आहे. पण मला वाटतं कामाबद्दल काही ती आक्षेप होता असं नव्हतं, पण हाही वातावरणच सगळं पश्चिम महाराष्ट्रात तरी झालं होतं की आपल्यातला कोणतरी मराठी माणूस आज पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आलेला आहे आणि होऊ शकेल. आणि म्हणून लोकांनी शरदचंद्र पवार यांना पंतप्रधान करण्याकरता तिथं मतदान केलं, ते माझ्या विरोधात केलं. मला असं वाटतं की त्याच्यानंतरचा कालखंड हा तुमच्या संसदीय अनुभवातला फार महत्त्वाचा कालखंड आहे. म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आपण पंतप्रधान पदाचंच कार्यालय सांभाळलं. इतर 5 खाती तुमच्याकडे होती. संसदीय कामकाज होतं, पब्लिक ग्रेव्हियन्सेस होतं, त्याचबरोबर तुम्ही काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होतात. हे सगळं चालू असताना जे इतर कोणाला करायला मिळत नाहीत असे अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळाले. पण तुम्ही आणखीनही काही गोष्टींमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ अणुकराराचा ड्राफ्ट करण्यामध्ये तुम्ही होतात, त्या अणुशक्ती मंडळामध्ये तुम्ही होतात, CSIR सारख्या मोठ्या संस्थांच्या जनरल बॉडीवर आणि त्या कमांडिंग बॉडीवर तुम्ही होतात, ज्याचे प्राईम मिनिस्टर अध्यक्ष असतात आणि तुम्ही उपाध्यक्ष असतात आणि तुम्ही त्याचे सदस्य होतात. याच्याबद्दल सर्वसामान्य माणसाला फार कमी माहिती असते. मी थेटच उडी मारून जातो की आता पंतप्रधान पदाचं कार्यालय, म्हणजे मला मुद्दाम एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की बाबा हे एकमेव नेते महाराष्ट्रातल्या आजपर्यंत होऊन गेलेल्या 20 मुख्यमंत्र्यांमध्ये आहेत की ज्यांनी प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्येही काम केलंय, महत्वाचं मंत्री म्हणून प्राईम मिनिस्टरचे, आणि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आपण बघाल अंतुलेंसारखे बॅरिस्टर होते, काही इंजिनियर होते, काही शिक्षण खात्यात काम केलेले अनेक वर्ष मंडळी होती, वकील मंडळी होती, डॉक्टर मंडळी नव्हती पण वकील मंडळी होती. पण प्राईम मिनिस्टर ऑफिसला काम केलेले मंत्री
दुसऱ्या खात्यात केंद्रीय काम केलेले कॅबिनेट मिनिस्टर आणि 5 खाती सांभाळलेले आणि नंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झालेले आपल्याला उलटं दिसतं. म्हणजे अनेक इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, नंतर संरक्षण मंत्री झाले किंवा होम मिनिस्टर झाले, हे आपल्याला दिसतं. पण ज्या काळात तुम्ही तिथे प्राईम मिनिस्टर ऑफिसला होतात त्या काळात असं बोललं जायचं, आणि खरंही आहे ते, की तुम्ही ऑन बिहाफ ऑफ प्राईम मिनिस्टर काम करायचात. म्हणजे जिथे पृथ्वीराज बाबा बोलतायत तिथे ते एखादा शब्द बोलले तर ते जणू पंतप्रधान मनमोहन सिंगच बोलतायत. नाही, हे मी तुम्हाला फक्त ॲप्रिसिएशन म्हणून सांगत नाही, एक प्रोटोकॉल असतो. तर मला ते थोडीशी 3-4 उदाहरणं समजून घ्यायची आहेत. ती 3-4 मुद्द्यांवरच मी तुम्हाला प्रश्न विचारतो. एक म्हणजे राज्य आणि केंद्र यांच्यातला संबंध, दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चाललंय याचा आणि पंतप्रधानांचा आणि तुमचं दुवा, तिसरा म्हणजे काँग्रेस पक्ष आणि तुम्ही, म्हणजे काँग्रेस पक्ष आणि मंत्रिमंडळ यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा. अशा 4-5 लेवलला तुमचं काम चालू होतं. तर ते आम्हाला माहिती नसलेलं थोडं काहीतरी सांगा की नेमकं या खात्याच्या मंत्र्याचं काम काय होतं. केंद्रीय मंत्रिमंडळ आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळासारखंच काही मंत्री असतात, काही राज्यमंत्री असतात आणि काही राज्यमंत्र्यांना स्वतंत्र प्रभागाची जबाबदारी दिली जाते. त्या मंत्र्यापैकी एक मंत्री म्हणजे प्रधानमंत्री कार्यालयाचा राज्यमंत्री. दर्जा पाहिला तर इतर राज्यमंत्र्यांसारखाच, पण प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयातला मंत्री म्हणून त्याला विशेष एक महत्त्व होतं. बहुधा कॅबिनेटच्या बैठका, मंत्रिमंडळाच्या बैठका फक्त कॅबिनेट मिनिस्टर हे उपस्थित असतात, राज्यमंत्री त्या बैठकांना उपस्थित नसतात. पण माझ्या बाबतीत एक स्पेशल सवलत दिली गेली होती की मी पंतप्रधानांचा राज्यमंत्री असल्यामुळं मी सर्व कॅबिनेटच्या बैठकीला, इकॉनॉमिक अफेअर्सच्या सब कमिटीला, पॉलिटिकल अफेअर्स सब कमिटीमध्ये मी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि त्याची पार्श्वभूमी अशी होती की मला आधी सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाचा सरचिटणीस म्हणून नेमलं आणि गुजरातची 2004च्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिली. पहिलीच माझी ती पक्षाची मोठी जबाबदारी होती, सरचिटणीस म्हणून होती, कारण त्यावेळी मी राज्यसभेचा खासदार होतो, लोकसभा लढवत नव्हतो मी. त्या निवडणुकीमध्ये आमची खूप चांगली कामगिरी झाली. गुजरातमध्ये काँग्रेसच्या 5 खासदाराच्या जागा होत्या त्या 12 झाल्या, म्हणजे 7 जागा वाढल्या. त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या, कारण अंतिम बेरीज जेव्हा झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे, वाजपेयीच्या भारतीय जनता पक्षाचे 138 खासदार होते आणि काँग्रेस पक्षाचे 145, फरक होता 7चा. तर ते 7 आमचे गुजरातचे फारच महत्त्वाचे खासदार होते. आणि मला वाटतं त्यातूनच मग सोनिया गांधींनी जेव्हा मंत्रिमंडळाची निर्मिती मनमोहन सिंग यांनी केली तेव्हा मला मुद्दाम सर्वात महत्त्वाचं असं प्रधानमंत्री कार्यालयाचं जबाबदारी दिली. आता त्याचं काम काय असतं तर तिथं 2-3 गोष्टी येतात. राज्यातले जे मतभेद असतात, पेच प्रसंग असतात, उदाहरणार्थ महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री डिस्प्यूट आता सोडवायचं झालं, चर्चेतून सोडवायचं ठरलं तर मग प्रश्न येतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बँगलोरला जाणार का बँगलोरचा मुंबईला येणार. मग कोणीच पुढाकार घ्यायला तयार होत नाही. मी का जाऊ, तू का जाऊ येत नाही. मग त्यांना आम्ही दिल्लीला बोलवायचो की दिल्लीला आले की त्यांना काही वाटायचं नाही, पंतप्रधान कार्यालयामध्ये येऊन आम्ही बैठका घ्यायचो. मग कावेरी वॉटर डिस्प्यूट असेल किंवा गोव्याचा मादाई नदीचा प्रश्न असेल, असे आंतरराज्यीय जे प्रश्न असायचे ते आम्ही प्रधानमंत्री कार्यालयामध्ये तिन्ही मुख्यमंत्र्यांना घेऊन बसून ते सोडवत असू. प्राथमिक चर्चा माझ्या स्तरावर होत असे आणि त्यानंतर मग पंतप्रधान शेवटचा निर्णय झाला की त्यावर शिक्कामोर्तब. तर एक महत्त्वाची जबाबदारी आंतरराज्यीय प्रश्न सोडवणे. कुठं काही दंगल झाली, कुठं काही राज्यात फार मोठा पेच प्रसंग झाला तर त्यामध्ये. दुसरा महत्त्वाचा विषय पंतप्रधान कार्यालयाकडे असतो की आंतर मंत्रालय विवाद सोडवणं. एखादा मोठा रेल्वेला प्रोजेक्ट करायचा आहे पण पर्यावरण खातं म्हणते की नाही करायचा. एखादी मोठी कोळशाची खाण कोणाला तरी द्यायची आहे पण पर्यावरण खातं नाही म्हणतं. संरक्षण खात्याला कोणाला काही विकास काम करायचं पण संरक्षण खातं म्हणतो की नाही आमची डिफेन्सची जागा इथे यायचं नाही. असे जे वाद असतात ते वाद मग बसून तिथं दोघांना एकत्र बोलवून सोडवायला लागतात. कारण आपसात सोडवा म्हटलं तर कोणी सोडवणार आहे, कोण कोणाकडे जाणार, दोघंही मोठी माणसं आहेत. आणि त्यामुळे ते प्रश्न मग पंतप्रधान कार्यालयामध्ये आम्ही सोडवत असू, अधिकारी असत आम्हाला मदतीला. आणि मग एकदा निर्णय झाला की मग पंतप्रधानापुढे फोटो ऑपॉर्च्युनिटी करता मग सह्या वगैरे करायला जात असू. हे दुसरं महत्त्वाचं काम.
आणि तिसरं महत्त्वाचं काम असायचं की जे आंतरराष्ट्रीय संबंध जे पंतप्रधानांनाच हाताळावे लागतात, त्यांना एखाद्या वेळेला वेळ नसेल किंवा इतर महत्त्वाच्या काही मीटिंग असतील आणि इथं काही वेळ देता येत नसेल, मग ते काम मग परदेशी दौरे असतील किंवा परदेशी पाहुण्यांचं स्वागत असेल, त्यांच्याशी चर्चा असेल, तर ते मग राज्यमंत्री म्हणून करावं लागत असेल. अणुकरार आणि त्याचं ड्राफ्टिंग आणि इंटरनॅशनल US पॉलिसीज ह्याच्याबद्दलचा सुद्धा तुमचा रोल फार महत्त्वाचा आहे. त्यामध्ये काय होतं की अणुऊर्जा खातं आणि अंतरिक्ष खातं ही दोन खाती नेहमी परंपरागत पंतप्रधानांच्याकडेच असतात. ती इतर कुठल्याही मंत्र्याला दिली जात नाहीत, कारण त्याचं सामरिक महत्त्व फार आहे. आणि त्या खात्याचा राज्यमंत्री म्हणून त्या दोन्ही खात्याची कामे मी बघत होतो. आणि पहिल्यांदाच देशाच्या इतिहासामध्ये जे अटॉमिक एनर्जी कमिशन आहे, सर्वोच्च बॉडी आहे अणुऊर्जा खात्याची, आणि अंतरिक्ष खात्याचे स्पेस कमिशन जे आहे, अंतरिक्ष खात्याची सर्वोच्च बॉडी, त्यामध्ये 7-8 सदस्य असतात. पहिल्यांदा मला त्या दोन्हीही कमिशनमध्ये सदस्य म्हणून घेतलं गेलं. फर्स्ट नॉन सायंटिस्ट जे असतात, त्या डिपार्टमेंटचे सायंटिस्ट असतात, त्यांच्या व्यतिरिक्त राजकीय व्यक्तीला पूर्ण वेळ स्पेस कमिशन आणि ॲटॉमिक एनर्जी कमिशनचा सदस्य हे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं. आता ती परंपरा पुढं चालू आहे. आणि त्यामुळं मला संबंध अंतरिक्ष विज्ञान खातं आणि अणुऊर्जा खातं याचा संबंध मला अवाका 6 वर्षात आला. मी 6 वर्ष तिथं होतो. पुढं मला 2009 साली विज्ञान तंत्रज्ञान खात्याचा पूर्ण प्रभाग दिला गेला. पंतप्रधान कार्यालय मी होतोच. आणि त्याचबरोबर कार्मिक प्रशासन ज्याला म्हणतात किंवा DOPT म्हणून ज्याला म्हणतात, जे UPSCची परीक्षा देत आहेत त्यांना DOPT म्हणजे काय असते चांगलं माहिती आहे. तर भारत सरकारचं जे HR खातं आहे, म्हणजे IAS अधिकारी, IPS अधिकारी, फॉरेन सर्व्हिसचे अधिकारी, यांच्या बदल्या, यांचं ट्रेनिंग, यांची परीक्षा, यांचं सिलेक्शन, हे सगळं काम UPSCच्या मार्फत होतं. आणि UPSCचा प्रभार हा कार्मिक प्रशासन मंत्र्याकडे म्हणजे माझ्याकडे होता. CBIचा सगळा प्रभार माझ्याकडे होता. तेव्हा तुम्ही कोणाच्या मागे चौकशा लावल्या? मी कोणाची लावल्या नाहीत. हे आमचे काँग्रेस पक्षाचं ते कल्चर नव्हतं. परंतु एवढे होती, कुठली जी चौकशी चालू असेल त्याची काय सद्य परिस्थिती आहे. पण तुमच्या वेळेला ED होती? ED आम्हीच केली होती. आमच्या वेळेलाच ED निर्माण झाली होती. खरं म्हणजे तो कायदा अटल बिहारी वाजपेयी यांनी केला, कारण अमेरिकन दबाव होता की टेरर फंडिंग जे होतं त्याकरता, आणि त्या कायद्याचे नियम आमच्या काळात झाले. पण हा कायदा याचा इतका गैरवापर होईल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बाबा, अजून एक सर्वसामान्य माणसांना मी परत उड्या मारतोय, थोड्या मला उड्या माराव्या लागतील, मला क्षमा करा, नाहीतर हे कव्हर होणं अशक्य आहे एका तासामध्ये. पार्लमेंटरी अफेअर्स आणि त्याच्यावरचं फ्लोअर मॅनेजमेंट हा प्रकार मागच्या 30-40 वर्षामध्ये सर्वात उत्तम सांभाळलेली 2 नावं जर कोणी आपण काढायची असेल, आमच्या संपादक मंडळींमध्ये ही चर्चा नेहमी होते, वाहिन्यांचे संपादक असतात, तर एक बाबा आणि दुसरे प्रमोद महाजन. उत्तम फ्लोअर मॅनेजमेंट, म्हणजे ही फ्लोअर मॅनेजमेंट नीट झाली नाही तर एका क्षणात सरकार पडू शकतात. त्याच्यानंतर पंतप्रधानांनी ठरवलेले धोरणात्मक निर्णय खासदारांच्या डोक्यावर बोकांडीला बसून त्यांच्याकडनं राबून घ्यायला लागतात. कोणी हजर राहायचं म्हणजे यांच्या परवानगीशिवाय कुठल्याही खासदाराला फ्लोअरवरनं बाहेर सुद्धा जाता येत नाही, कुठल्याही नैसर्गिक महत्वाच्या कारणाकरता सुद्धा. हे आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, तर बाबा त्या फ्लोअर मॅनेजमेंट विषयी थोडं सांगा. काय आहे की जिथं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चीफ व्हिप नावाची कल्पना असते, ज्याला आपण इथं पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्री किंवा संसदीय कार्यमंत्री म्हणतो, त्या मंत्र्याचं खूप महत्त्वाचं काम असतं. पण तुम्ही काही नावं घेतली, पण मला वाटतं याच्यापेक्षा खूप चांगले संसदीय कार्यमंत्री झाले. सुषमा स्वराज चांगल्या होत्या, आमचे विद्याचरण शुक्ल चांगले होते, आमचे गुलाम नबी आझाद यांनी फार चांगलं काम केलं. महत्त्वाचं काम असतं आणि अतिशय पंतप्रधानांच्या विश्वासू माणसाकडेच ते काम दिलं जातं. आणि त्यामध्ये मग एक कित्येक वेळेला हेडमास्टरची भूमिका करावी लागते की सगळे खासदार हजर आहेत का नाही, कुठं आहे, कुणी परदेशी गेलं त्याला कसं बोलवायचं, स्पेशल प्लेन पाठवायचं. कारण महत्त्वाची जेव्हा मतदान असतं तेव्हा सगळ्यांना उपस्थित राहावं लागतं, नाहीतर सरकार कोलमडेल अशी परिस्थिती असते. मग कुणाला कुठली कमिटी द्यायची, कुणाला परदेशी दौऱ्यावर पाठवायचं, कुणी बोलायचं, कुणी बोलायला सुरुवात करायची, सगळं संसदीय कार्यमंत्र्याला करावं होतं. फार महत्त्वाचं काम होतं. एक खूप चांगला अनुभव होता. पण मला वाटतं की माझ्या त्या कालखंडातल्या अनेक मंत्रालयाची जबाबदारी मिळाली, त्यामध्ये माझ्या आवडीचे विषय म्हणजे अंतरिक्ष विज्ञान, स्पेस, त्याचबरोबर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, रिसर्च डेव्हलपमेंट, हे सगळं मी पाहत होतो. आणि कार्मिक प्रशासन हे फार महत्त्वाचं खातं आहे.
अतिशय महत्त्वाचं खातं, कारण सगळी IAS यंत्रणा, IPS यंत्रणा, सगळ्या बँकांचे चेअरमन, सगळ्या पब्लिक सेक्टर सार्वजनिक उपक्रम, पब्लिक सेक्टर कंपन्या त्याचे चेअरमन, सगळ्याची नियुक्ती ही त्या खात्यातून होते. ते अतिशय महत्त्वाचं आणि विश्वासू माणसाला दिलं जाणारं ते खातं होतं. ऑल ऑफ अ सडन एका मध्यरात्री फोन येतो, उद्या सकाळी आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची आहे. आदर्श घोटाळा झालेला असतो, अशोकराव चव्हाण त्यांना पायउतार व्हायला लागलेलं असतं. तर काय म्हणजे त्यावेळेला काय तुमची मानसिक अवस्था होती? तुम्ही एक दिवसही त्यावेळेला महाराष्ट्रात काम केलेलं नव्हतं. तुम्ही विरोधी पक्षनेते नव्हतात, तुम्ही आमदार नव्हतात, तुम्ही मंत्री तर नव्हतातच महाराष्ट्रात कधी. तुम्ही लँड झालात ते थेट मुख्यमंत्री म्हणून आलात. पण बाबांच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य एका वाक्यात सांगायचं झालं तर द चीफ मिनिस्टर हू टॉलरेटेड नो नॉनसेन्स. कोणताही नॉनसेन्स प्रकार त्यांच्या काळात त्यांनी खपवून घेतला नाही. अतिशय स्वच्छ कारभार, नियमानुसार कारभार, गुणवत्तेनुसार कारभार आणि भ्रष्टाचाराला आळा घालणारा कारभार. हे मी बाबांची स्तुती करायची म्हणून सांगत नाही. त्याही वेळेला मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या दालनाच्या बाहेर त्यांची मुलाखत घ्यायला बसलेलो असायचो. पण स्वच्छ कारभार हे आजकाल फार रेअर झालेलं गणित आहे. बाबा, या मुख्यमंत्री पदाच्या काळात तुम्ही फार महत्त्वाचे निर्णय घेतलेत की जे पुढच्या काळामध्ये आमचेच निर्णय म्हणून लोकांना दाखवले गेले. आरक्षणाचा निर्णय बाबा सांगतीलच त्याच्याविषयी, पण मला तुम्ही तुमच्या काळातले असे काही महत्त्वाचे, ज्याला आपण एक लँडमार्क डिसिजन्स म्हणू, तुमच्या कारकिर्दीतले. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गेल्यानंतर ते वातावरण सगळं वेगळं, दिल्लीतलं वेगळं, इथलं वेगळं. काय तुमचा फील होता? कसं सुरुवात केली? काय सुरुवातीलाच मला सांगताना सोनाजींनी सांगितलं की या प्रकरणामुळं आणि दिल्लीत त्यावेळेला 2G, कोल स्कॅम, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळे वगैरे बरंच प्रकरण चाललं होतं. अण्णा हजारेंनी धुमाकूळ तिथं घातला होता किंवा ते सगळं चाललं होतं. आणि त्या वातावरणामुळे तर महाराष्ट्रात पुन्हा असंच काहीतरी घडलं. म्हणजे सोनिया गांधींना स्वतःला त्या फार दुःखी झाल्या की मी ज्या माणसांना जबाबदारी काही देते ती असं काम करतात, म्हणून त्या फार नाराज झाल्या आणि त्यांनी महाराष्ट्रात तो निर्णय घेतला. अनेकांना वाटतं की काय 2-4 फ्लॅट खाता एवढा मोठा निर्णय घ्यायची काही गरज नव्हती, पण तो घेतला गेला त्यावेळेला. आणि अँटनी यांनी त्यामध्ये प्रमुख भूमिका घेतली की डिफेन्सची लँड ही कोणीतरी पळवलेली आहे आणि संरक्षण कारगिल वॉर हिरोंच्या कथा आरक्षित जमीन होती. तर असं थोडं वातावरण झालं. ते प्रकरण CBIकडे गेलं. पण त्या वातावरणामध्ये राजकीय व्यक्तींच्याबद्दल आणि प्रशासकीय व्यक्तींच्याबद्दलची एक नकारात्मक वातावरण झालं होतं, ते दुरुस्त करण्याची प्राथमिक जबाबदारी होती. इतर कोणी काही बोललं की तुम्हाला काहीतरी निरोप सांगितलं होतं आणि काय करा, हे सगळं खोटं आहे. फक्त एवढंच होतं की हे इमेज बदललं पाहिजे. त्यामुळे सोनिया गांधींनी स्ट्रिक्ट सांगितल्यामुळं 2% कोटा, 4% कोटामध्ये घरं द्यायची, फ्लॅट द्यायचे, पत्रकारांना द्यायचे, खेळ, हे सगळं बंद करून टाकलं. स्वेच्छिक काही द्यायचं नाही, काही जमिनी द्यायच्या नाहीत, प्लॉट द्यायचे नाही. मुख्यमंत्र्यांचा स्वेच्छाधिकार नाही, अगदी तो काढून टाकला. हा सोनिया गांधींच्या निर्णयामुळे झाला, कारण हे वातावरण बदलणं गरजेचं होतं. त्यामुळे थोडं असं वाटलं की मी कडक आहे किंवा काही एक होतं. पण मला एक असंही वाटलं की महाराष्ट्रातल्या काही दिग्गज नेत्यांवर वॉच ठेवायला, त्यांना कंट्रोल करायला तुम्हाला पाठवलं गेलं. असा समज झाला काही लोकांचा. काही निर्णय मी घेतले ते काही लोकांना आवडले नाहीत, पण ते निर्णय राज्याच्या हिताचे होते. आणि ते आता त्या निर्णयाची फार चर्चा होती. मी कधी बसलो की ते नेमकं तो विषय पुढे येतो, सगळ्यांना माहिती आहे. पण ते राज्याच्या हिताकरता निर्णय घेतले आणि आता त्याच्यावर तर शिक्कामोर्तबच झालंय. स्वतः पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केले, त्यामुळे काही त्यात चुकीचं होतं असं नाही. पण कसं आहे, मला आता हे बोललं पाहिजे कारण तुमच्या आमच्या मनातले हे प्रश्न आहेत. मला एक सांगा, त्यावेळेला असं बोललं गेलं की तुम्ही महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या मागे हात धुवून लागलात, तुम्ही शिखर बँकेच्या मागे हात धुवून लागलात, तुम्ही शिखर बँकेला पार नाकात वेसण घालून सरळ करायला गेलात आणि त्या काळात महाराष्ट्रात अजित पवारांसारखे अनेक नेते नाराज झाले. तर मला सांगा, हे काही मॅन्डेट होतं यांच्या मागे लागायचं का परिस्थितीच तशी होती आणि त्याच्याकडे जाणून बुजून तोपर्यंत दुर्लक्ष केलं गेलं? ही फार गैरसमज आहेत की असं काय घडलं. असं घडलं नव्हतं. वस्तुस्थिती अशी होती की जेव्हा गव्हर्नर, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन भेटायला आले तेव्हा चर्चेतून त्यांनी विषय काढला. ते नेहमी मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा भेटायला येतात, नव्या मुख्यमंत्र्यांना. त्यांनी सांगितलं की तुमच्या राज्य सरकारी बँकेचा प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय झालं, ही आशिया खंडातली सर्वात मोठी बँक आहे,
वी व्हेरी प्राऊड ऑफ इट, इतकी मोठी बँक आहे. ते म्हटलं नाही, तुम्हाला गेली 60 वर्ष बँकेला लायसन्सच नाही अरे बाप. आणि बिना लायसन्सचं बँक म्हणून काम करता येत नाही. मी अधिकाऱ्याने विचारलं खरं आहे का, तर म्हटलं खरं आहे. अरे बापरे, म्हटलं मला माहीत नव्हतं, सॉरी. म्हटलं उद्या सकाळी अर्ज करतो, आम्हाला द्या लायसन्स, द्या, इतकी मोठी बँक आहे. तर लगेच ते म्हटले नाही तसं करता येणार, तुमच्या बँकेचा 1100 कोटीचा तोटा आहे. तोट्यात असलेल्या संस्थेला मी बँकिंग लायसन्स कसं देऊ मी? बापरे. मग म्हटलं हे खरं आहे का, तो खरं आहे. तोटा झाला कसा? तर मग त्यातून मग पुढं निघालं की बँकेचं बोर्ड आपल्याला बरखास्त करावं लागेल. रिझर्व्ह बँकेने ते बोर्ड बरखास्त केलं आणि बरखास्त केलं तर मी त्यांना विनंती केली की प्रशासक लावायची, कोण लावायची. म्हणजे गैरप्रकार झाले होते हे खरं होतं त्या. आता गैरप्रकार ते ऑडिट रिपोर्टमध्ये सगळं होतं आणि त्यानंतर बँक 700 कोटीच्या प्रॉफिटमध्ये आली 2 वर्षात. तर मी त्या ठिकाणी 2 सचिव आमचे, एक फायनान्स सेक्रेटरी जे अजित पवारांचे सेक्रेटरी होते ते आणि हर्षवर्धन पाटील यांचे सहकार खात्यातले सचिव, या 2 सचिवांना जबाबदारी दिली की तुम्ही प्रशासक म्हणून काम करा आणि मी जरी मुख्यमंत्री म्हणून फोन केला तरी जे योग्य आहे तेच करा, कारण मला एखाद्या वेळेस फोन करावा लागेल, पण मला ही बँक फायद्यात आली पाहिजे, लायसन्स मिळालं पाहिजे. तरी 2 वर्षामध्ये 1100 कोटीचा तोटा बाजूला करून 700 कोटीचा प्रॉफिट करून दिला आणि बँकेला लगेच लायसन्स मिळालं. मला वाटतं महाराष्ट्राची कोऑपरेटिव्ह चळवळ वाचवण्याची ही सर्वात मोठी स्टेप होती. ती जर बँक कोलॅप्स झाली असती तर महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचा पाठीचा कणा मोडला असता. थोडी परत एक उडी मारतो. तुमच्या काळात श्वेतपत्रिकेचं प्रकरण फार गाजलं होतं आणि त्याच्यावरून तुमच्यावर असे अनेक आरोप होतात की तुम्ही मुद्दामहून हात धुवून मागे लागलात. श्वेतपत्रिका मांडायची आवश्यकता काय किंवा त्याचं कार्यकारण भाव काय, इंटेन्शन काय, तर हे काय श्वेतपत्रिकेचं नेमकं प्रकरण? साधी गोष्ट होती की जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आलो, मी महाराष्ट्रात काम केलं नव्हतं, मला पूर्वीचा इतिहास माहीत नव्हतं. मी एका प्रोजेक्टची माहिती घेतली. नागपूरमधलं गोसीखुर्द नावाचं प्रोजेक्ट होतं. 1986 साली राजीव गांधींनी भूमिपूजन केलं. 5 वर्षामध्ये काहीतरी 400-450 कोटीचं ते धरण बांधायचं होतं. मी जेव्हा 2010 साली रिव्ह्यू घेतला तेव्हा मला सांगितलं गेलं की हे धरण काही पूर्ण झालं नाही, आता त्याचा खर्च 16,000 कोटी झाला आहे. ते धरण आजही पूर्ण झालेलं नाही, आता त्याचा खर्च 23,000 कोटीवर केला आहे. तर मी एवढंच विचारलं की चाललंय काय हे, म्हणजे तुम्ही गलतान कारभार आहे का, किंवा तुमचं इतकं प्लॅनिंग चुकतंय का की 500 कोटीमध्ये 5 वर्षात पूर्ण होणार धरण 40 वर्ष झालं पूर्ण झालं नाही, आता इतक्या काय झालं? तर म्हणून मी सांगितलं की श्वेतपत्रिका याची मला द्या. मी कोणाला सांगितलं तर पाटबंधारे खात्याला सांगितलं. मी काही चौकशी लावली नाही, पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये श्वेतपत्रिकेचा अर्थ चौकशी असा होतो, तो नाही आहे. श्वेतपत्रिका आहे सरकारकडून जनतेला दिलेली ऑथेंटिक माहिती. आता केंद्र सरकार दरवर्षी भारताच्या कर्जाबद्दल श्वेतपत्रिका काढते, पण ती काही चौकशी नसते. पण इथं काही लोकांना, राजकीय मित्रांना मला ते समजलं, त्यांना वाटलं की आमच्या मागे काहीतरी झंगाट मागे लावलेलं आहे, काहीतरी चौकशी केलेली आहे. तसं होतं. एक गोष्ट अतिशय चांगली श्वेतपत्रिका आली, कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त धरणं आहेत इतर कुठल्याही राज्यापेक्षा. आणि का उशीर होतोय तर मुळात होतं काय की धरणं बांधायला आणि कॉन्ट्रॅक्टर द्यायला सगळे उत्सुक असतात, पण जलाशय तयार झाल्यावर तिथं किती गावं बुडणार आहेत, त्यांना पुनर्वसन त्याचं केलंय का, त्यामध्ये वनजमीन आहे का, त्याचा तुम्ही पर्याय दिलाय का, किंवा कालवे बांधायचे तर सुरुवातीचा कालवा बांधायचा आणि खालचा पूर्ण करायचा, त्याला काय अर्थ नाही, पाणी जाणार नाही. अशा बऱ्याच सिक्वेन्सच्या चुका झाल्या, तर त्या होऊ नये असा माझा उद्देश होता की पुढं होऊ नये. पण त्याचा अर्थ आणि त्यात अनायासे काय झालं की अजित पवारांनी जे आर्थिक पाहणी अहवाल जो सादर केला जातो त्या वर्षीचा, त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये अशी माहिती होती की गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2000 ते 2010 पर्यंत 70,000 कोटी रुपये खर्च झाले आणि सिंचन हे 18.0 18.1 म्हणजे 0.1% वाढलेलं आहे, म्हणजे जवळजवळ वाढलं नाही. तर आता हे विचारणं स्वाभाविक आहे की एवढा खर्च झाला आणि काही कसं वाढलं नाही. आणि ते त्यातून मग ते गैरसमज झाले. अजित पवारांनी राजीनामा दिला तडकाफडकी की माझ्या विरुद्ध काहीतरी केलं, असं ते कोणाच्या विरुद्ध नव्हतं, हे राज्याच्या हिताचा निर्णय होता. आणि आता आपल्याला राजकीय बोलायचं झालं तर पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केलं, त्यामुळे मला बोलायचं आता काय कारण नाही. आणखीन एक गोष्ट मुद्दाम इथे नमूद केली पाहिजे, नव्हे ठासून सांगितली पाहिजे की आता मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्याची समिती सगळ्यात पहिल्यांदा बाबांनी स्थापन केली.
10 वर्ष भिजत पडलेलं घोंगडं बाबांनी कमिटी स्थापन केली. रंगनाथ पठारे अध्यक्ष होते, आमचा हरिभाऊ नरकेंसारखे सगळे तज्ज्ञ सदस्य होते. 10 वर्ष त्याच्यावर काही झालं नाही आणि आता इलेक्शन आल्यावर त्याची घोषणा झालेली आहे. तर बाबा नेमकं हे प्रकरण का रेंगाळलं? अगदी थोडक्यात सांगतो की 2004 साली जेव्हा मनमोहन सिंग सरकार स्थापन झालं त्यावेळेला त्यांच्या पहिल्या 6 महिन्यातला एक महत्त्वाचा निर्णय होता की भारतातल्या काही भाषांना आपण क्लासिकल लँग्वेज स्टेटस द्यावं, म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. आणि ते निकष काही ठरवले की कोण ठरवणार, काय करणार, ती निदान 2000 वर्ष जुनी भाषा पाहिजे वगैरे वगैरे. तर त्यामध्ये पहिली भाषा जी निवडली गेली ती तामिळ भाषा निवडली गेली. आता मी तिथं पंतप्रधान कार्यालयामध्ये असल्यामुळं मला हा सगळा विषय माहिती होता. मी महाराष्ट्रात 10 वर्षानंतर मुख्यमंत्री म्हणून आलो आणि मला लक्षात आलं की मराठी नाही आहे यात. तर विचारलं का नाही मराठी, तर म्हणजे कोणी लक्ष दिलेलं नाही. म्हणून मी तिथं मग लगेच ताबडतोब प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 13 लोकांची तज्ज्ञांची कमिटी नेमली आणि त्यांचे सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर अभ्यास करा आणि तो मान्य होईल केंद्रामध्ये असा रिपोर्ट आम्हाला द्या. पुरावे वगैरे सगळे लागतात. वर्षभरामध्ये रिपोर्ट दिला, मला सादर केला, पण आम्हाला लगेच लक्षात आलं की हा रिपोर्ट मराठीत आहे. आता दिल्लीत कोणाला कळणार, म्हणून त्याचे भाषांतर करावं लागलं. आणि त्या क्लासिकल मराठीचं भाषांतर काही सोपं नव्हतं, पण ते केलं आणि मी स्वतः घेऊन तो सांस्कृतिक मंत्रालयाच्या कार्यालयात तो दिला. फेब्रुवारी मला वाटतं 2013 नंतर तो रिपोर्ट साहित्य अकॅडमीकडे गेला. साहित्य अकॅडमीने अभ्यास करून फेब्रुवारी 2014 मध्ये त्याला मान्यता दिली. माझा प्रश्न असा आहे की फेब्रुवारी 14 मध्ये साहित्य अकादमीने मान्यता दिली असताना 2024ची वाट का पाहावी लागली? ॲब्सोल्युटली का नाही केले? केंद्र सरकारच्या कॅबिनेटचं काम होतं, पण ते नाही झाले. पण एक मला आनंद आहे की आम्ही काम सुरू केलं होते ते पूर्ण झालं. बाबा, आपल्या कराडमधली अनेक मुलं इथे आलेली आहेत, महाविद्यालयातली शिकलेली किंवा शिकून नोकऱ्यांना लागलेली. त्यांचे काही प्रश्न माझ्याकडे आधी आलेले आहेत. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच त्यांनी माझ्याकडे पाठवलेले आहेत. त्यातले काही फक्त आपण कव्हर करूयात, कारण कराडबद्दलचं आपलं प्रेम सगळ्यांना माहिती आहे. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीतला एक मुख्य प्रश्न सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना सतावतोय. म्हणजे MPSCचं केवळ एक काही संस्थात्मक किंवा अशी काही टीका करायची म्हणून नाही, पण स्पर्धा परीक्षांच्या एकूण पॅटर्नमध्ये घेण्याच्या पद्धतीमध्ये अनेक दोष आहेत, त्रुटी आहेत. डेट्स क्रॉस होतात, निकाल वेळेवर लागत नाहीत, लागले तरी पोस्टिंग्स होत नाहीत आणि ही मुलं फ्रस्ट्रेशनमध्ये जातात, त्यांना निराशा येते. तर याच्याकरता तुम्ही तुमच्या काळात काही रिफॉर्म्स केलेले होते, पण नंतरच्या काळात ते रिफॉर्म्स फॉलो का झाले नाहीत आणि नक्की आता स्पर्धा परीक्षांचा पॅटर्नचा काय फॉर्मॅट झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? 2-3 गोष्टी आहेत. आता ती सांगितलं तर काही थोड्या लोकांना राजकीय वाटेल ते, परंतु मला वाटतं UPSCचे अध्यक्ष अत्यंत महत्त्वाचं पद असतं आणि ते पद जर आपण कुठल्या तरी राजकीय माणसाला जर दिलं तर त्यातून ते प्रॉब्लेम सुरू होतात. आमच्या वेळेला आम्ही अतिशय चांगल्या माणसांना त्या कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड न बघता फक्त त्याचं अकॅडमिक कॉम्पिटन्स बघून ते पद देत होतो. मी त्या UPSCमध्ये बरेच सुधारणा केल्या, परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा केल्या वगैरे. आणि मी दरवर्षी UPSC अध्यक्षांच्या सोबत सर्व राज्यांच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्षांची बैठक 1 दिवसाची घेत होतो दिल्लीला आणि त्यांचे मग आपसातले प्रश्न आम्ही सोडवत होतो. मला वाटतं की पहिल्यांदा टाइम टेबल, परीक्षेचं टाइम टेबल हे UPSCने तयार करून आणि काही बँकिंग सर्व्हिस वगैरे असतील तर त्यांचं टाइम टेबल तयार करून हे प्रकाशित केलं पाहिजे, राज्यांना पाठवलं पाहिजे. राज्यांनी ते टाइम टेबल बघून आपल्या तारखा ठरवल्या पाहिजेत आणि एकदा वर्षाचं कॅलेंडर ठरलं की त्यामध्ये बदल होता कामा नये. अगदी क्वचितच काही अपरिहार्य काही घडलं तरच बदल करायचा, कारण बदल केला परीक्षेच्या टाइम टेबलमध्ये किंवा परीक्षा पुढे ढकलली तर लाखो मुलं पुण्यासारख्या ठिकाणी इथं शिकायला येतात, त्यांना एक दिवस रेटणं अवघड होतं. खानावळीचे पैसे लागतात, खोलीचं भाडं द्यावं लागतं आणि त्याकरता अत्यंत मुलांच्यावर अन्याय आहे. ही परिस्थिती बदलता येण्यासारखी आहे. हे जे चालले पेपर फुटीचं प्रकरण किंवा काय, हे अजिबात त्याला इनएक्सक्युजेबल आहे, क्षमा करणं चुकीचं आहे, करता येईल. त्याचबरोबर अनेक परीक्षांना फी द्यायला लागते. तर आम्ही आमच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुचवतोय की एक विद्यार्थ्यांनी वर्षातून एकदा एकच स्मार्ट कार्ड घ्यायचं 500-1000 रुपये देऊन आणि कुठल्याही परीक्षेला ते स्मार्टचा चालेल. पुन्हा सारखी परीक्षा फी द्यायची गरज पडणार नाही, कारण शेवटी ही सगळी गरीब मुलं आहेत, त्यांना एक
म्हणजे घरातून पैसे आणावे लागतात. तर त्यामध्ये रिफॉर्म्स आपल्याला करता येतील. शासकीय पातळीवर ट्रेनिंग सेंटर आणखी बळकट करणं, मजबूत करणं हे गरजेचं आहे. कारण आपण कोचिंग क्लासेसच्या जर फी पाहिल्या तर आसमाला भेटणाऱ्याच्या फीज आहेत ते न परवडणारे आहेत, आणि त्यामुळे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं सगळे झालेलं आहे. आणि म्हणून एका बाजूला नोकऱ्या नाहीत, बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न आहे, मग त्यातून मग आरक्षणासारखे प्रश्न पुढे येतात. पण मला वाटतं UPSC MPSCमध्ये मी सुधारणा केली होती, जी दिल्लीचं पॅटर्न आहे की सर्व परीक्षा ज्या असतात सगळे वेगवेगळ्या ब्रँचेसचे विद्यार्थी आहेत, त्यांचं ट्रेनिंग एकत्र होतं. त्यामुळं IAS, IPS, रेव्हेन्यू सर्व्हेच्या अधिकाऱ्यांचं एकत्र ट्रेनिंग झाल्यामुळे त्यांच्या ओळखी होतात. तर ती परंपरा मी इथं महाराष्ट्रात राबवली, ती चांगली चाललेली आहे. तर सुधार बरेच करता येतात. कराडमधले काही प्रश्न आहेत जे आपल्याला त्याला हात लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही, कारण सगळी कराड मधली मंडळी इथे आहेत. 2 मेजर प्रश्न म्हणजे कराड MIDC, त्या MIDCची डेव्हलपमेंट, आणि कराडमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर IT इंडस्ट्री कशी येऊ शकेल. कारण कराडमध्ये शिकलेले किंवा आसपास शिकलेले हो, सगळे पुण्या मुंबईकडे जातात नोकऱ्यांकरता. कराडमध्ये जर IT इंडस्ट्री आली तर तिथेच त्यांना नोकऱ्या मिळू शकतील. आपल्या जन्मगावी राहण्यातला आनंद वेगळा असतो. तर या दिशेने तुमच्या डोक्यात काय नक्की करायचं आहे? की कराडजवळ तासवडे इथे जी MIDC आहे ती होताना देखील खूप विरोध झाला. काही लोकांचं मत होतं की बा जर फार मोठं औद्योगिकरण झालं तर बाहेरचे लोक येतील, आपलं जी संस्कृती, इथली मूळ संस्कृती कुठे धक्का लागेल. आता पिंपरी चिंचवडमध्ये आपण पाहतो की किती सगळ्या देशातले लोक ते येऊन राहतात, आणि त्यामुळं मूळ इथली संस्कृती पिंपरी चिंचवडची काय होते सांगणं अवघड आहे आज. तर त्यामुळे विरोध झाला. पण तरी माझ्या मातोश्री त्यावेळेला खासदार होत्या, त्यांनी आग्रह करून ती MIDC झाली. पण आपल्या परिसरामध्ये कृष्णाकाठी फार मोठी जमीन उपलब्ध होणं MIDC करता हे फार अवघड काम आहे. कोणी आम्ही जमीन अधिग्रहण करतो म्हटलं तर इतका विरोध होतो त्याला. त्यामुळे मग कुठेतरी जो दुष्काळी भाग आहे तिथंच हे करणं गरजेचं असतं. पाणी भरपूर पाहिजे, ते कराडला आहे. MIDCचा विस्तार केला पाहिजे, आणखी दुसरीकडे मोठी MIDC उभी करून तिथं उद्योगधंदे येतील असे प्रयत्न केले पाहिजेत. पण सर्वात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आज IT उद्योग कराडला येऊ शकेल का? आज कराडचा जो विकास झालेला आहे, शहरासारखं मोठं झालेलं आहे, तिथं IT उद्योग याला काही अडचण नाही आहे. पण आपण तिथं येण्याकरता त्यांना एक IT पार्क करून देणं किंवा इथं सहजासहजी येऊन त्यांना IT सुरू करता येईल, स्टार्टअप सुरू करता. ट्रान्सपोर्टेशनच्या सोयी म्हणजे रस्ते, विमानतळ आणि या सगळ्या. त्यामध्ये सुदैवाने कराडला नॅशनल हायवे आहे, तो आता 6 पदरी झालेला आहे. सुदैवानं ब्रॉडगेज रेल्वे आहे, ती 2 पदरी झालेली आहे. आणि मी प्रयत्न करून विमानतळ कराडला विस्तारित करायचा प्रयत्न केलेला आहे. विमानतळ सुरू केलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी, तालुका लेवलचं पहिलं विमानतळ. पण तिथं विमानतळ असल्यामुळं ते मोठं विमानतळ म्हणजे तर छोटीशी ATR जातीची विमानं उतरावीत असा प्रयत्न चालला. पैसे मंजूर झालेले आहेत, ते लवकर काम होईल मला वाटतं. आता तिथं फ्लाइंग क्लब चालू आहे, मुलं उड्डाण करायचं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत. पण कराडला पाणी भरपूर आहे, नैसर्गिक खूप चांगलं हे आहे. माझ्या काही कल्पना होत्या की कराड चिपळूण रेल्वे मार्ग किंवा कराड चिपळूण रस्त्याचा, पण तो मंजुरी झाला होता, त्याचं भूमिपूजन पण झालं होतं. पण दुर्दैवानं या सरकारनं ते सगळे पैसे, रेल्वेचे पैसे बुलेट ट्रेनकडे वळवले. त्यामुळे ते प्रकल्प आता हँगिंग आहे, पण तो आम्ही पूर्ण करणार. कराड चिपळूण रेल्वे आणि कोकणाला आपल्या भागाशी जोडणार. पण IT पार्क करण्याकरता तिथं कराडला आता या पुढच्या 5 वर्षामध्ये प्रयत्न करून एक IT पार्क उभे करून काही उद्योजकांना बोलवून तिथं IT कंपन्यांना आकृष्ट करून दिलं पाहिजे. खूप मोठं टॅलेंट तिथं आहे, एक एज्युकेशन हब तिथं आहे. इंजिनिअरिंग कॉलेज, सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आणि त्यामुळं नेक्स्ट स्टेप की IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे नवीन नवीन जे आविष्कार व्हायला लागलेले आहेत त्यामधला उद्योग तिथं आला पाहिजे, तिथं IT हब निर्माण झालं पाहिजे. आपण बघाशी मला सांगत होतात की या भागात कराडमधली काही लाख मंडळी इथे आली, सातारा जिल्ह्यातली काही लाख मंडळी येत आहे. म्हणजे या मंडळींना तिथे IT पार्क जर मिळाला तर ते पिंपरी चिंचवड सोडून आपल्या गावी जायला त्यांना काही वाटत जातील का नाही माहित नाही, पण ते जे नवीन येणारे करायला राहतील. आम्हाला माध्यमांच्या आणि विशेषतः TV वरच्या मंडळींच्या डोक्यातलं एक घड्याळ वेगळं चालू असतं. तर शेवटची 15-20 मिनिटं उरलेली आहेत आणि आजच्या राजकारणात काय चाललंय हे जर मी बाबांना विचारलं नाही तर मी मोठा करंटा माणूस माध्यमातला आहे असं मला म्हणतील. कारण बाबांकडनं काही काढून घ्यायचं असलं तर ते त्यांचे कान भयंकर तल्लक आहेत, ते
काय बोलायचं नाही हे पहिल्यांदा त्यांनी मनाशी ठरवलेलं असतं. तेव्हा कितीही बेसावत क्षणी त्यांना जरी पकडायचा प्रयत्न केला तर ते हाताला लागत नाहीत, असा माझा अनुभव आहे. पण बाबा मला सांगा, सध्याच्या या सगळ्या आरक्षणाच्या वावटळीमध्ये पहिल्या आरक्षणाच्या तरतुदी द्यायचा निर्णय हा तुमच्या काळात झालेला होता. त्याबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की थोडं रिफ्रेश करतो मेमरी सगळ्यांची, की पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मराठा समाजाला 50% आरक्षण दिलं, त्यांना मागास घोषित केलं आणि 50% आरक्षण दिलं. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर काकासाहेब कालेलकर समिती आणि मंडल समिती यांनी मराठा समाज हा मागास आहे असं मान्य करण्यास नकार दिला आणि त्यामुळं स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून त्याला आपल्याला मान्यता मिळाली नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आलो त्यावेळेला हा प्रश्न तसा डॉर्मंट होता, म्हणजे 1960 नंतर कोणी याला हात घातला नव्हता आणि तो काही ज्वलंत प्रश्नही नव्हता. पण मी पाहिलं की इथं जे अल्पभूधारक आहे, ती भूमिहीन शेतमजूर मराठा समाजाचे, त्यांची परिस्थिती फार फार विदारक परिस्थिती आहे. आत्महत्या होत आहेत, सगळ्या होत आहेत आणि कुठेतरी त्यांना आशेचा किरण म्हणून एक आरक्षण देणं गरजेचं. आरक्षणाने सगळे प्रश्न सुटणार नाहीत त्याची मलाही माहिती होती, कारण औद्योगिकरणच झालं पाहिजे. परंतु एक आरक्षण मिळालं तर काहीतरी दिलासा मिळेल, काही लोक आशेने त्या परीक्षेला वगैरे बसतील वगैरे. म्हणून मी खूप अभ्यास केला. काही अटी होत्या की मराठा समाज मागास आहे दाखवलं पाहिजे, मागासवर्गीय आयोगाने दाखवलं पाहिजे. आणि त्यातून जेव्हा मागासवर्गीय आयोगाने हा अभ्यास करायला नकार दिला, न्यायमूर्ती बापट होते, ते म्हटले नाही तुम्हाला काही गरज नाही, तर मी त्यांना विनंती केली की गरज आहे का नाही ते कॅबिनेट ठरवेल, पण तुम्ही अभ्यास तरी करा की किती मराठा समाजाच्या IAS अधिकारी आहेत, किती IPS आहेत, किती व्हाईस चान्सलर आहेत. पण त्यांनी तो नकार दिला. म्हणून आम्ही कॅबिनेटची एक उपसमिती नेमली आणि तोच अभ्यास आम्ही कॅबिनेटतर्फे केला आणि त्या अभ्यासात दिसलं की या समाजाला आरक्षणाची गरज आहे. म्हणून मी जुलै 2014 पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा दिलं गेलं. तो अध्यादेश होता, पण अध्यादेशाचा कायदा असतो. पण दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आणि त्यानंतर जे सरकार आलं त्यांनी तो अध्यादेश जो हायकोर्टामध्ये डिफेंड करायला पाहिजे होता तो काही केला नाही आणि त्यामुळं हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं नाही. पण मला एक अभिमान आहे की आरक्षणाची चर्चा मी सुरुवात केली पहिल्यांदा आणि तिथून मग आता पुढं जे काही आता चाललेलं आहे, वाटचाल चाललेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी 2018ला आरक्षण द्यायचा प्रयत्न केला, तर त्याला अधिकारच नव्हते म्हणून त्यामुळे सुप्रीम कोर्टात ते फेटाळलं गेलं. आता आंदोलन चाललेलं आहे आणि मला वाटतं की खरा त्यातला मुद्दा असा आहे की बेरोजगारीचा इतका मोठा ज्वलंत प्रश्न आहे. जर रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असता तर कोणी आरक्षणाचा विषय जास्त काढणार नाही, काही ठराविक लोक काढतील. पण आज प्रचंड मोठा बेरोजगारीचा प्रश्न आहे. एकही नवा उद्योग महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात आलेला नाही. IT उद्योग मोठा आलेला नाही, सेमीकंडक्टर उद्योग आलेला नाही. ॲपल फोन मॅन्युफॅक्चर करणाऱ्या 4-4 कंपन्या देशात आहेत, पण त्या तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रमध्ये महाराष्ट्रात आलेल्या नाहीत. खूप प्रयत्न झाले पण कोणी येत नाही आणि जर चुकून एखादा उद्योग आला तर तो गुजरातला पळवला जातो. एअरबस गेली, सॅफ्रॉन गेलं. तर त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्रातलं औद्योगिकरणाबद्दलचं वातावरण हे उद्योग स्नेही नाही आहे किंवा लोकांना ते भीती वाटते इथे यायची, कोणी येत नाही, हे फार पुढे. आणि म्हणून मग बेरोजगारीचं पण त्यातून मग आरक्षण असं एक चित्र आता महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे की ज्या गावांमध्ये एका विशिष्ट समाजाची माणसं जास्त आहेत त्याच समाजातला उमेदवार द्यायचा असं सगळ्याच पक्षांनी ठरवलेलं दिसतंय. हे कुठेतरी निकोप लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे आणि दोन जातींमध्ये म्हणजे विशेषतः OBC मधल्या ज्या काही अनेक जाती आहेत, जाती प्रजाती, त्या आणि मराठांमधल्या अनेक उपजाती यांच्यामध्ये कुठेतरी एक मोठी रिफ्ट क्रिएट झाली आणि तिचे पडसाद या निवडणुकीत पडून सामान्य माणसाला ते भोगावे लागतील असं एक चित्र वाटत नाही का आपल्याला? आता रिफ्ट करायचा प्रयत्न नक्की झालेला आहे की OBC आणि मराठी यांच्यामध्ये रिफ्ट तयार झाली पाहिजे असं काही राजकीय मंडळींच्याकडून प्रयत्न केला गेला. ही वस्तुस्थिती आहे, कुणाला पटो वगैरे न पटो. परंतु त्यामुळं महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. असं कधी नव्हतं. 12 बलुतेदार असतील, OBC समाज असेल, सगळे एकत्रपणे खेळीमेळीने राहत असत, एकमेकावर अवलंबून राहत असत. पण आज ते वातावरण बदलायचा प्रयत्न झाला. इतकंच काय तर दलित समाजामध्ये हिंदू दलित आणि बुद्धिस्ट दलित अशी फरक करायचा प्रयत्न हे मताच्या राजकारणाकरता चाललेलं आहे. फार दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात लोक ह्याला मान्य करणार नाहीत आणि पुन्हा सौदार्याचं वातावरण सामोर राहील. काही ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर जातीय दंगली, धार्मिक दंगली घडवायचा प्रयत्न चाललेला आहे.
कारण मतं त्यातून वाढतील. पण जर महाराष्ट्रात जातीय धार्मिक दंगली जर झाल्या, बाजारपेठा उद्ध्वस्त होतील. कराडसारखी बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, लोकांना रोजगार मिळणार नाही. आणि त्यामुळं आपलं सामाजिक स्वास्थ्य कायम ठेवणं हे अत्यंत आवश्यक गरज आहे. मला वाटतं तो निवडणुकीचा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. मला एक सांगा, सगळी बँक अकाउंट्स फ्रीज करून टाकलेली, अनेक नेत्यांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स कारवाया लावलेल्या, जनतेपर्यंत पोचायचं तर माध्यमं सुद्धा मोठ्या भांडवलदारांनी विकत घेतलेली, संपादकांना तंबी भरून ठेवलेली की सत्ताधारी पक्षाशिवाय दुसऱ्या कुठल्याही बातम्या दाखवायच्या नाहीत, विरोधकांचा तर चेहरा सुद्धा दिसता कामा नये, अशा अवस्थेमध्ये काँग्रेसने या कोंडीमधून बाहेर पडण्याकरता हे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की आम्ही भारत देशाच्या यात्रेचा निर्णय घेतला. तुम्हाला असं वाटतं की त्या यात्रेनंतर वातावरण बदललं, लोकसभेला ते दिसलं आणि बायपोलर इलेक्शन झाल्यामुळे आता तसंच वातावरण विधानसभेत रिपीट होईल असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच होईल की राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा होती ती अद्वितीय होती, न भूतो न भविष्यती होती. लोकांना वाटलं नाही की ते पूर्ण करतील, पण त्यांनी केली. आणि त्याचं कारण असं होतं की सगळे मीडियाची गळचेपी चाललेली आहे, कुठं लोकांना खरे काही कळत नाही, आम्हालाही काही फीडबॅक कळत नाही. कारण मीडिया जेव्हा आमची टीका करतो आमच्यावर, तेव्हा आम्हाला कळतं की काय चाललेलं आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की थेट लोकांशी संपर्क साधला पाहिजे आणि त्यातून ही पदयात्रेची कल्पना निघाली. त्यांनी ती पूर्ण केली, 2 यात्रा काढल्या. मला वाटतं त्यानंतर त्यांचा इमेज तर खूप बदललेला आहे. अनेक काँग्रेस पक्षाने एक लढवय्या नेता मिळाले, ते आता विरोधी पक्ष नेते म्हणून काम करतायत आणि त्यांचे सगळे लिडरशिपच बदललेली आहे. त्याचा निश्चितच लोकसभेमध्ये आम्हाला फायदा झाला. अर्थात इंडिया आघाडी केल्यामुळं विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन टाळलं गेलं, हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण त्याचं श्रेय राहुल गांधींना द्यावंच लागेल. विश्वजित कदम आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया आपण. ते पुढच्या कामा करतात. अजून फक्त काही प्रश्न उरलेले आहेत, तेवढे फक्त मी बाबांना विचारतो, म्हणजे बरेच दिवसांनी इंटरॅक्शन होती, आपल्यालाही काही नवीन ऐकायला मिळतंय. मला एक असं विचारायचं आहे की मध्ये जो काही चिन्ह पळवापळवीचा प्रकार झाला, पक्ष पळवापळवीचा प्रकार झाला, या गोष्टीचा कितपत ॲडव्हर्स इम्पॅक्ट आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीत होईल याचं कारण 2 फॅक्टर्स आहेत. एक म्हणजे सहानुभूतीचा फॅक्टर आणि दुसरं म्हणजे पक्षांची जी रिअलाइनमेंट महाराष्ट्रात परत झालेली आहे त्याचा एक इम्पॅक्ट. यातलं काय ओव्हरकम करेल आणि नक्की जनतेचं परसेप्शन, ज्याला आपण जनतेचं अवलोकन म्हणतो, ते नक्की काय आहे आता असं आपल्याला वाटतं? हे पण महाराष्ट्रातली सर्वात महत्त्वाची डिफायनिंग घटना अलीकडच्या काळामधली, गेल्या दशकामधली, म्हणजे ज्या प्रकारे निवडून आलेलं सरकार पाडलं गेलं आणि पर्यायी सरकार स्थापन केलं आणि त्याकरता 40-40 आमदार हे एकदम पक्ष सोडून दुसरीकडे जातात, त्यांना जाण्याकरता मदत केली जाते. नंतर खोक्याचा विषयही आपल्या सगळ्या चर्चेत आहे. हे सगळं चाललेलं आहे, ते एक फार डिफायनिंग मोमेंट आहे. मला वाटतं त्यामुळे सरकार स्थापन झालं, पण ते सरकारच मुळात पापात निर्माण झालं होतं. इट वॉज अ गव्हर्नमेंट बॉर्न इन सिन. आणि त्यामुळं मग त्यातून भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. पैसे कुठून आले, ते कसे मग त्याची तरतूद पूर्तता करायची, हे सगळे विषय पुढे येलेत. आणि मला वाटतं या निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी तसं पक्षांतर केलेलं आहे आणि त्या बदल्यात त्यांना काही मोबदला मिळाला अशी जी वदंता चर्चा आहे, त्याचा त्यांना जाब द्यावा लागेल. कारण मतदारांनी विश्वासाने त्यांना मतं दिली आणि त्यांनी त्या विषयाची जी सौदेबाजी केली. तर हा प्रश्न निवडणुकीचा असेलच. मला वाटतं याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर थोड्याफार झालेला आहे. अर्थात संविधान बचाव हा मोठा निर्णय होता, पण त्याचबरोबर भ्रष्टाचार हाही मोठा निर्णय होता. मला एक सांगा, लाडकी बहीण ही योजना, आता याच्यात 2-3 फॅक्टर्स आहेत. मुळात ही योजना वेगळ्या पद्धतीने सुरू केली होती ती काँग्रेसने, आणि आजही तुमचं म्हणणं आणि काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की आमची योजना यांनी पळवली. मधल्या काळात मध्य प्रदेशमध्ये तशी योजना झालेली होती. नंतर आता इलेक्शनच्या तोंडावर 2-3 महिने आधी महाराष्ट्रामध्ये ती योजना झाली. मध्य प्रदेशमध्ये 14 महिने आधी ती इम्प्लिमेंट केली होती. लोकसभा आणि विधानसभेमध्ये अंतर होतं त्यावेळेला. तुम्हाला काय वाटतं, या योजनेचं बॅकफायर होईल विरोधी सत्ताधारी पक्षावर का त्याचा विरोधी पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीला फायदा होईल? आम्ही या योजनेचं स्वागत केलेलं आहे जेव्हा सरकारने योजना जाहीर केली. कारण या योजनेकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
ही योजना आम्ही कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यात सांगितली होती. महालक्ष्मी नावाची योजना महिना 2000 द्यायचं अभिवचन दिलं होतं. आमचं सरकार आलं, आम्ही 2000 रुपये द्यायला सुरुवात केली. तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये मी 2000 रुपये देऊ सांगितलं होतं. निवडून आलो, सरकाराला मी दिली. त्यामुळं ही जरी ही 1500ची लाडकी बहीण योजना नसती आली तरी कदाचित काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये ही योजना घेतली असते. त्यामुळे आम्ही त्याचा विरोध करत नाही. पण त्याला आम्ही इम्प्लिमेंट करताना एका लाडक्या बहिणीला भाऊबीजेत ओवाळणी टाकली, बिचारी बहीण, असं आम्हाला म्हणायचं नाही. याला दृष्टिकोन असा आहे की महिला किंवा आई घरामध्ये जे काम करते, मग स्वयंपाकाचं काम असेल, मुलांना सांभाळण्याचं काम असेल, घराची साफसफाईचं काम असेल, हे सगळं अनपेड वर्क आहे. हे जर आपण बाहेरची माणसं लावली, आचारी लावला किंवा एखादं आया ठेवली तर किती खर्च आपल्याला माहिती आहे. तर हा त्या अनपेड वर्कचा मोबदला आहे आणि हक्क आहे, अशा प्रकारे मी त्याला करणार. मान्य आहे. पण बाबा, एक प्रश्न सर्वसामान्य अर्थतज्ञांच्या किंवा विश्लेषकांच्या मनात येतो की 46,000 रुपये आणणार कुठनं? उद्या जर अशी आता 3-3 हजार रुपये एका वेळा द्यायची गोष्ट चालली आहे, 2-2 महिन्याचे तुम्ही इलेक्शनच्या आधी पैसे देऊन टाकताय, म्हणजे महिलांना बहिणींना ही मदत मिळू नये असं कोणालाच वाटणार नाही आपल्यापैकी. मुद्दा असा आहे की जर डिसेंबर नंतर जानेवारी महिन्याचा पगार जर हे सरकार काढू शकलं नाही तर त्याला जबाबदार कोण? तुम्ही तर ह्याच्यापेक्षा मोठी राष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या अर्थव्यवस्था आणि सगळ्या जवळनं PM ऑफिसमधनं बघितलेलं आहे. कॅश फ्लो मॅनेजमेंट करणं हे अवघड आहे, कारण एकदम एका दिवशी एका क्लिकवर हे पैसे जातात सगळे. पण सरकारचा रेव्हेन्यू जो येतो हा हळूहळू राहतो, कुठून RTO मधून येतो, कुठं एक्साईज मधून येतो, आणि त्यामुळे कॅश फ्लो मिसमॅनेजमेंट होणे. पण त्याच्याकरता सर्वसामान्य माणसाला 100 रुपयावरून डायरेक्ट तुम्ही 500 रुपये करणार स्टॅम्प पेपर, आणि त्यातनं पैसे गोळा करणार खोऱ्यानी. आता रेव्हेन्यू वाढवण्याकरता सरकारला काही निर्णय घ्यावे लागतील. आता हा घेतलाय निर्णय, त्याने 500 रुपये निर्णय घेतलाय, आणखी काही निर्णय त्यांना घ्यावे लागतील. आता माझी माहिती अशी आहे की पुढच्या महिन्यामध्ये सरकारी नोकऱ्यांचे पगार कदाचित उशिरा दिले जातील किंवा थकतील. म्हणजे बँकेचं, म्हणजे तुम्ही बहिणींना खुश करणार आणि तिकडे म्हातारी माणसाची पेन्शनवर अवलंबून आहेत, त्यांना पेन्शन पण निघणार नाही. येताना मला पत्र आलं, आता येताना हातात पडलं विधिमंडळ सचिवालयाचं, की आमदारांना काही तनखा मोबदला अलाउन्सेस वगैरे दिले जातात. तर ते पत्रात लिहिलं की 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला काही तनखे वगैरे काही मिळणार नाहीत. लोकांना आनंद होईल, आता पत्र आले, लोकांना आनंद होईल, फुकट काम करा लोकांना. कारण त्यांनी दुसरं दिलंय की तुमचे काही देणं असेल ते द्या वगैरे असेल, पण दिले नाही. बरं, मला आता अगदी लोकांच्या मनातले 2 प्रश्न शेवटचे विचारायचे आणि मग थांबतो मी. महाराष्ट्रामध्ये आता निवडणुकीच्या आधी, म्हणजे समोर बाळासाहेब पण बसलेत, विश्वजित, सांगली पॅटर्न फेम असे ते बसलेले आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सांगली पॅटर्न नका काढू जास्त. नाही, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये खरोखर आत्ताच्या घडीला किंवा निवडणुकीच्या नंतरच्या पहिल्या 15 दिवसात एक कम्प्लीट रिअलाइनमेंट जनतेला बघायला मिळणार आहे असं आपल्याला वाटतं का? रिअलाइनमेंट मी कुठल्या गोष्टींनी म्हणतोय? जी माणसं पक्ष सोडून किंवा पक्ष पळवून तिकडे गेलीत ती परत यायला सुरुवात झालेलीच आहे, ते त्यांच्या बाजूचं झालं. तुमच्या बाजूकडनं काही रिअलाइनमेंट होऊन परत काही माणसं तिकडे जायची शक्यता आहे का? आणि महाविकास आघाडीतच वेगळी रिअलाइनमेंट होण्याची शक्यता आहे का? नाही, 2 गोष्टी आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 6 वेगवेगळे पक्ष, सगळे 6 सक्षम पक्ष, ज्यांचे खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री होते नव्हते, असे फार अनसस्टेनेबल असं मला वाटतं की हे टिकणार नाही फार. आणि त्यामुळं मग काही पक्ष ज्यांची फारच पुअर परफॉर्मन्स असेल त्याचे लोक सोडून त्यांना जातील आणि दुसऱ्या कुठल्या तरी लाईक माइंडेड पक्षामध्ये जातील असं मला वाटतं. मी लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की किमान 2 पक्ष तरी आपल्याला पुढे दिसणार नाहीत पुढच्या राजकारणामध्ये. मला अजूनही तसं वाटतं की काही अलाइनमेंट नक्की होईल. पण आत्ताच आपल्याला पाहतोय की विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरेच लोक वगैरे परत येत आहेत. काही ना घेतलं जात आहे, काही ना घेतलं जात नाही. आता आपण काही रिअलाइनमेंट कागलमध्ये पाहिली, इंदापूरमध्ये पाहिली, आणखी ठिकाणी चाचपणी चाललेली आहे. त्यामुळे रिअलाइनमेंट होणारच. पण संपूर्णपणे काही पक्ष लोप पावतील का? कदाचित 1-2 पक्ष. काही पक्षाच्या काँग्रेसमध्ये मर्जर बद्दलच्या पण गोष्टी चालू होत्या. म्हणजे पवार साहेबांसारख्या मोठ्या दिग्गज नेत्यांनी सुद्धा काही छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर आता तुम्ही राष्ट्रीय स्तरावर पण काम केलंय, तर असं काही सुरू आहे का? कारण आता महाराष्ट्रामध्ये एक मोठा पक्ष राष्ट्रवादीमध्ये शेतकऱ्यांचा म्हणून घेणारा विलीन झाल्याच्या काल बातम्या आलेल्या आहेत. नाही, असं आहे की लोकांना कुठेतरी द्विपक्षीय लोकशाहीकडे जायचं, जी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये आता प्रचलित आहे, त्याला वेळ लागेल, इतक्यात होणार नाही. पण
परंतु आता आपण पाहिलं की वंचित सारखे वगैरे बरेचसे छोटे छोटे पक्ष त्यांना यावेळेला प्रतिसाद मिळाला नाही, कारण लोकांना लक्षात आलं की छोटे छोटे पक्षामुळे अस्थिरता वाढते, घोडाबाजार सुरू होतो, आणि म्हणून लोकांची एक मुख्य पक्ष विचारावर आधारित पक्षांच्या मागे उभारण्याची एक दिशा दिसते मला. आता ते किती वेळात होईल, लगेच होईल का नाही मला माहिती नाही, की पण एक आहे की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी बरीचशी माणसं वैयक्तिकरित्याने इकडे तिकडे जातील. तुम्ही आपण गप्पा मारताना एक शब्द मगाशी वापरलात की भाजप पॅनिक झालाय. दुसरी गोष्ट, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामधले संबंध कधी नव्हे इतके ताणले गेलेत. त्याच्यामध्ये 2-3 इश्यूज आहेत. एक उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा होता, तो आता डायल्यूट झाला, पण भाजपचं अध्यक्षपद आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीने पळवापळवी झाली त्याचं अपयश कोणाच्या तरी डोक्यावर मारणं, या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे हे पॅनिक होण्याचं कारण काय भाजप? नाही बघा, तुम्ही अपयश कोणातरी डोक्यावर मारणं हे म्हणताय, मी त्याबद्दल एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्रात जे राजकारण घडलं, विशेषतः एकनाथ शिंदे जेव्हा पक्ष फोडून बाहेर गेले, ते सर्वोच्च पातळीवर त्यांना आशीर्वाद होता म्हणूनच हे घडलं. हे न कळत घडलं, वर काय माहीत नव्हतं, कालच्या काली झालं, असं झालेलं नाही. याला संपूर्णपणे भाजपचे ज्येष्ठ नेते जबाबदार आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली आणि परत माणसं येत आहेत, हा सुद्धा एक स्क्रीन प्ले आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्याबद्दल तसं काय आहे? मी बोललो तर आणखी त्याचा काहीतरी वेगळा अर्थ निघेल, मी त्याबद्दल काही बोलणार नाही. त्याबद्दल देवेंद्र फडणवीसजी बरंच काही बोललेत की काय घडलं होतं काय नाही घडलं, तर तिथं सोडून देऊ. पण जे एकनाथ शिंदेच्या बाबतीत झालं त्याला सर्वस्वीपणे दिल्लीतले भाजपचे 2 ज्येष्ठ नेते जबाबदार आहेत. ते कितीही त्यांनी घोषणा दिली असती, न खाऊंगा न खाणे दूंगा, हे काय चाललेलं आहे त्यांना. आज तुम्ही आता उघड्या तोंडानं म्हणू शकता की महाराष्ट्रात जे चाललेलं आहे, जे प्रशासन चाललेलं आहे, किंवा जे 50-50 खोक्याचा विषय चालला आहे, त्याची पूर्तता करण्याकरता जे काही कॉन्ट्रॅक्टमधून आणि बदल्यामधून करायचे, ह्याला इथे येऊन तुम्ही उघड्या छाती ठोकून बोलू शकता का ना खाऊंगा न खाणे दूंगा? काय चाललंय? तुमच्या आशीर्वादानं आणि फक्त सत्ता मिळवण्याच्या महत्वाकांक्षेपुढेही चाललेलं आहे. त्यामुळे जबाबदारी कुणाची ते त्या दोघांची, खालच्याची इतकी नाही आहे. आता एक प्रश्न आहे की अजित पवारांना का घेतलं, काय घेतलं, ते त्यात अंतर्गत वाद आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या तुम्ही उल्लेख केला की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अजूनही त्यांना ठरवता आलेले नाहीत, आणि उद्या 2026 मध्ये मोदी 75 वर्षाचे होतात. त्या पार्श्वभूमीमध्ये भाजपचा अध्यक्ष अत्यंत महत्त्वाचं पद आहे, आणि ते त्यावर निर्णय होत नाही, ही बरंच काही बोलकी प्रतिक्रिया त्यामध्ये आहे. एक शेवटचा प्रश्न, काल परवाच काही सर्वे आलेले आहेत, ज्या काही इलेक्शन्स होत आहेत, हरियाणा असेल, आता महाराष्ट्र आहे, जम्मू काश्मीर आहे, याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये हंग असेंब्ली येईल असं म्हटलं जातं, हरियाणामध्ये भाजपला फारसं काही यश येईल असं दिसत नाही, आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जास्त यश मिळेल असं दिसतं. तर तुमचा याच्या मागचा एक काय आकलन आहे, व्ह्यू आहे? आणि दुसरं म्हणजे काँग्रेस या निवडणुकांना सामोरं जाताना काय पॉइंट्स घेऊन लोकांच्या पुढे मांडणार आहे, हा एक शेवटचा प्रश्न. बरेचसे 4-5 प्रश्न त्यात आहेत. पहिला की हरियाणामध्ये आमचा अगदी खूपच दणदणीत विजय होणार आहे, त्यात काही शंका नाही, कारण मी हरियाणाचा प्रभारी होतो, मला हरियाणा माहिती आहे. मी काश्मीरचे प्रभारी होतो, पण जिथं काश्मीरमध्ये बऱ्याचशा काही केंद्रशासित प्रदेशवर केल्यानंतरच्या परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात मी एवढंच सांगतो की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या, 48 पैकी, म्हणजे 65% जागा मिळाल्या. आता त्या 65% जागा जर विधानसभेत रूपांतर केलं तर 183 जागा होतात, आणि आमचा खात्री आहे की त्यापेक्षा जास्त आम्हाला मिळतं, कारण आज भाजप आणि त्याचे मित्रपक्ष महायुती ही 3 अंकी आकडा गाठेल असं मला वाटत नाही. आणि कुणीही कितीही मुख्यमंत्री पदाची मागणी केली तरी मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडेच राहील. नाही, आता तो प्रश्न मी अजिबात त्याला हातच लावणार नाही. मी याबद्दल बरेच बोललेलो आहे. पण म्हणजे ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री. फक्त त्यावेळेला असं विधान केलं होतं, ते आजही करतो इथं, की 1999 पासून आम्ही आघाडी सरकार स्थापन करतोय तेव्हा आम्ही हे सूत्र वापरले, काँग्रेस राष्ट्रवादीनी. आणि 2019 मध्ये जेव्हा 3 पक्षाची आघाडी केली तेव्हा देखील सर्वात मोठ्या पक्षाचे नेते उद्धवजी ठाकरे यांना मी मुख्यमंत्री केलं. त्यामुळे तो फॉर्म्युला आतापर्यंत आहे. आता बदल करायचा असेल तर सगळे मिळून करतील बदल, पण ही परंपरा आहे, प्रॅक्टिस आहे. 61 मिनिटं झालेली आहेत मुलाखत सुरू करून. मला 1 तास दिलेला होता. आपण भावी महत्वाच्या जबाबदारी करता बाबांना शुभेच्छा देऊयात आणि मुलाखत थांबवूया. धन्यवाद. थँक्यू समीरन.